नमस्कार, मी संकेत जाधव, सिद्धिविनायक करिअर अकॅडमीचा सहसंचालक। तर आज आपण गणित या विषयाचा त्रिकोणी संख्या हा टॉपिक अभ्यासणार आहोत। तर सर्वप्रथम त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट, म्हणजे कुठल्याही दोन संख्यांच्या गुणाकाराची जर आपण निमपट केली तर त्यालाच आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो। ठीक आहे, तर याच्यावरून त्रिकोणी संख्येचा एक आपण फॉर्म्युला लिहू शकतो की त्रिकोणी संख्या बरोबर दिलेली संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2। आता हा कसा वापरायचा हे तुम्हाला समोर उदाहरणात सांगतोच। सर्वप्रथम आपल्याला विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्रिकोणी संख्या आहेत। 1 ते 100 पर्यंत, ठीक आहे, तर 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत। त्या कुठल्या, तर सर्वप्रथम असते 1, त्यानंतर 3, 6, 10, 15, 21, त्यानंतरची 28, 36, 45, 55, 66, 78, 91 ह्या झाल्या तुमच्या 100 पर्यंतच्या एकूण 13 त्रिकोणी संख्या। आता ह्या काढायच्या कशा, तर आता आपण उदाहरण बघूया। तर बघा, सर्वात पहिलं उदाहरण आहे 12 या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती। ठीक आहे, तर काय करायचं, असं एक्झाम्पल असेल तर सरळ सरळ फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायचं। तुम्हाला दिलेली संख्या कुठली आहे, 12, तर या संख्येला त्या त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हणतात। ठीक आहे, तर पाया आहे तुमचा 12, या संख्येची तुम्हाला त्रिकोणी संख्या काढायची आहे। फॉर्म्युला काय म्हणतो, दिलेली संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2। मग तुम्हाला कुठली संख्या दिली आहे, 12, ठेवा फॉर्म्युल्यामध्ये। दिलेली संख्या आहे 12 गुणिले पुढील संख्या होईल 13 भागिले 2। ठीक आहे, बघा मग आता 2 ने 12 ला 6 चा भाग दिला, त्यानंतर 13 किती होतात, 78। मग तुमची 12 या संख्येची त्रिकोणी संख्या असेल 78। पुढील एक्झाम्पल 21 या संख्येची त्रिकोणी संख्या। काय करायचं, सेम फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायचं। दिलेली संख्या आहे 21 गुणिले पुढील संख्या होईल 22 भागिले 2 करायचं। आता 2 ने 22 ला भाग दिला, बे 1 बे, बे 1 बे, 11 चा भाग गेला। त्यानंतर 21 गुणिले 11 करायचं, जे की तुमचं होईल 11 1 11, मग 11 ला 1 हातचा गेला 1, 11 दुने 22, 22 आणि 1 23, म्हणजेच 21 या संख्येची त्रिकोणी संख्या होईल 231। तसंच पुढील एक्झाम्पल आहे 18 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या। ठीक आहे, आता सांगितलं तुम्हाला ही जी संख्या तुम्हाला दिलेली आहे यालाच त्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात। इथं तुम्हाला दिलंय तेच 18 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या। काय करायचं, सेम फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायचं। दिलेली संख्या आहे 18 गुणिले पुढील संख्या 19 भागिले 2। बघा, 2 ने 18 ला 9 चा भाग जातो, मग 19 गुणिले 9 171। हेच होईल तुमची 18 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या। त्यानंतर चौथं एक्झाम्पल आहे आपलं 14 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या। काय करायचं, फक्त फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं। दिलेली संख्या आहे तुमची 14, मग दिलेली संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2 करायचं। ठीक आहे, 2 ने 14 ला गेला 7 चा भाग, काय राहिलं मग 15 गुणिले 7, जे की होतात 105। हेच असेल तुमची 14 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या। त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल आहे 23 या संख्येची त्रिकोणी संख्या। काय करायचं, फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं फक्त। दिलेली संख्या कुठली आहे, 23 गुणिले पुढील संख्या 24 भागिले 2। तर 24 ला जर 2 ने भाग दिला तर 12 चा भाग जातो, 23 गुणिले 12, 12 त्रिक होतात 36, 36 ला 6 हातचे गेले 3, 12 दुने 24, 24 आणि 3 जर केला आपण तर होतात 27। म्हणजेच 23 या संख्येची त्रिकोणी संख्या कुठली झाली, 276। तर आता आपण बघितलं की जर एखादी संख्या दिली त्यावरून त्रिकोणी संख्या कशी काढायची, म्हणजेच पायावरून त्रिकोणी संख्या कशी काढायची। पण आता दुसरा टाइप आहे यामध्ये की तुम्हाला पहिलेच त्रिकोणी संख्या दिलेली असेल आणि त्यावरून तुम्हाला पाया काढा असा क्वेश्चन असतो। ठीक आहे, त्रिकोणी संख्येवरून पाया काढणे। तर यामध्ये काय करायचंय बघा, फक्त 3 स्टेप फॉलो करायच्या। सर्वात पहिले जी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली आहे तिचा गुणाकार करायचा 2 शी। ठीक आहे, गुणिले 2 म्हणजे तिची दुप्पट करायची। त्यानंतर त्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या, म्हणजे दुप्पट केल्यानंतर जे उत्तर आलं त्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या बघायची आणि त्या वर्ग संख्येचं वर्गमूळ हेच आपला त्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे। कसं, एक्झाम्पल वरून बघूया। बघा, सर्वात पहिलं एक्झाम्पल आहे 105 या त्रिकोणी संख्येचा पाया। तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली आहे 105 आणि तिचा पाया विचारलाय, तर काय करायचं, सर्वात पहिले त्रिकोणी संख्या गुणिले 2 करूया। मग 105 ही त्रिकोणी संख्या दिली आहे म्हणून 105 गुणिले 2 करूया, उत्तर काय येईल 210। ठीक आहे,
नंतर त्या पहिलीची पूर्ण वर्ग संख्या बघायची आहे. 210च्या पहिलीची पूर्ण वर्ग संख्या काय असते, तर 196 असते. जर तुम्ही यांची वजाबाकी जरी केली तरी तुमचं तेच उत्तर येत आहे, किंवा डायरेक्ट काय करायचं, जी पूर्ण वर्ग संख्या घेतली तिचं वर्गमूळ घ्यायचं, जे की आहे 14. यांची वजाबाकी जरी केली तरी तुमचं उत्तर 14 येणार आहे. ठीक आहे, तुम्ही काहीही करू शकता, दोघांची वजाबाकी करा किंवा जी पूर्ण वर्ग संख्या घेतली तिचं वर्गमूळ घ्या. ठीक आहे, चला पुढचं एक्झाम्पल बघू. 253 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. काय करायचे, सर्वात पहिले जी त्रिकोणी संख्या दिली आहे तिचा गुणाकार 2 करायचा. 253 गुणिले 2 जर केला आपण तर उत्तर किती येतं, 506. नंतरची स्टेप, याच्या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या बघायची, जी की असते 484, तिचं वर्गमूळ म्हणजेच 22. हीच असणार आहे आपल्या या त्रिकोणी संख्येचा पाया. किंवा काय करायचं, या दोघांची वजाबाकी करा तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे. शेवटचं 66 या त्रिकोणी संख्येचा पाया. काय करायचं, दिलेली त्रिकोणी संख्या 66 गुणिले करायचं 2, मग 66 गुणिले 2 केलं तर 132 होतं. या पहिलेची पूर्ण वर्ग संख्या 121 आणि याचं वर्गमूळ जे की असतं 11. हाच असणार आहे आपला या त्रिकोणी संख्येचा पाया. तर अशा प्रकारे आपण पायावरून त्रिकोणी संख्या पण काढू शकतो आणि त्रिकोणी संख्येवरून पाया पण काढू शकतो. धन्यवाद.